नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा वर्ग परीक्षा हा घटक. बघा, चित्राणाम नामानी लिखत. आपल्याला चित्रांची नावं लिहायची आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये बघा, चित्राणाम नामानी लिखत. तुम्ही पुस्तक समोर ठेवायचे आहेत आणि मी फक्त इथे उत्तर लिहिणार आहे. तर पहिलं जे चित्र आहे ते कशाचं आहे, तर नारंगम. पहिलं चित्र कशाचं आहे, नारंगम. त्यानंतर दुसरं जे चित्र आहे तर ते आहे जपा कुसुमम. जपा कुसुमम. आपण काय बघत आहोत, वर्ग परीक्षा. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे मार्जकः. मार्जकः. त्यानंतर चौथं जे आहे ते आहे गर्दभः. गर्दभः. त्यानंतर पुढचं बघा, पुढचा प्रश्न जो आहे तो आहे वचनम अनुसृत्य चित्रनामानी लिखत. प्रश्न दुसरा, वचनम अनुसृत्य. वचनम अनुसृत्य चित्रनामानी. चित्रनामानी लिखत. म्हणजे वचनानुसार जर एकच चित्र दिलं असेल तर एक वचनामध्ये शब्द येईल, जर दोन दिले असतील तर द्विवचनामध्ये, आणि जर पुष्कळ दिले असतील तर बहुवचनामध्ये. म्हणून सांगितलं आहे वचनानुसृत्य. तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दोन मुलं दिसत आहेत, म्हणून तिथे काय येईल, बालकौ. बालकौ किंवा छात्रौ. त्यानंतर प्रश्न दुसरा, त्यानंतर दुसरं आहे ते आहे व्यजनम. कशाचं चित्र आहे, पंख्याचं, म्हणून व्यजनम. त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे सुधाखंडाः. सुधाखंडाः. पुष्कळ आहेत म्हणून बहुवचन येईल सुधाखंडाः. म्हणून वचनम अनुसृत्याचा प्रश्न आहे बघा. त्यानंतर पुढच्या चित्रामध्ये दोन कावळे दिसत आहेत, म्हणून काय येईल, काकौ. द्विवचन येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तिसरा तो आहे स्तंभ मेलनम कुरुत. स्तंभ मेलनम. स्तंभ मेलनम कुरुत. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला जोड्या जोडायच्या आहेत. तर बघा, पहिलं जे आहे ते आहे महिलाः. तर बघा, साधारणतः मी तुम्हाला सांगितलं होतं की जो वाक्यामधला कर्ता आहे तर त्याचं वचन जे आहे तर वचन आणि पुरुष हे तुम्ही बघायचं आहे. वचन बघायचं आहे आणि त्यानुसार क्रियापद येईल तुमचं. तर महिला हा हे बहुवचनामध्ये येईल. तर इथे बहुवचनी क्रियापद कोणतं आहे, तर आहे नृत्यन्ति. नृत्यन्ति. आणि म्हणून महिला हा नृत्यन्ति. अशा प्रकारे आपली जोडी जोडली जाईल. त्यानंतर पुरुषः. पुरुषः पुरुषः गायति. पुरुषः गायति. त्यानंतर तिसरं जे आहे एतौ वदतः. एतौ वदतः. आणि चौथं जे आहे ते त्वं पश्यसि. त्वं पश्यसि. त्वं हे आहे मध्यम पुरुष. मध्यम पुरुषाचं एक वचनाचं सर्वनाम, आणि म्हणून येईल इथे पश्यसि. त्याच्यासोबत तीच क्रिया येईल किंवा तेच क्रियापद येईल. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तर तो आहे संख्याः अक्षरैः लिखत. अंकामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत तर त्या तुम्हाला लिहायच्या आहेत अक्षरामध्ये. हा आपला प्रश्न चौथा आहे. बघा, संख्याः अक्षरैः लिखत. संख्याः अक्षरैः लिखत. आता ह्या प्रश्नाची जी प्रॅक्टिस आहे
तर ते तुम्ही लिहून करायचे आहे. कारण काय होतं, आपण ज्या वेळेला हे लिहितो तेव्हा ह्रस्व दीर्घ विसर्ग यामध्ये चुका होतात आणि त्याच आपल्याला टाळायच्या असतात. आणि म्हणूनच आपण काय करायचं, हे लिहून प्रॅक्टिस करायची अक्षरामध्ये लिहिताना. तर काय आहे, हे 27 अंक आहे, म्हणून काय येईल, सप्तविंशतिः. बघा, ती ह्रस्व आहे आणि तो ह्रस्वच लिहिला गेला पाहिजे नेहमी. अशा प्रकारे चुका होतात आणि म्हणूनच आपण लिहून प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर पुढचा जो नंबर आहे तो आहे 43. तर 43. बघा, सप्तविंशतिः आणि त्यानंतर 43. त्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न, शब्दान पृथक पृथक कुरुत. 5वा प्रश्न बघूया. शब्दान पृथक कुरुत. तर यामध्ये तुम्हाला सह, सा आणि तर हे 3 सर्वनाम दिलेले आहेत. तर जो पुल्लिंगी शब्द आहे तो सह या शीर्षकाखाली येईल, स्त्रीलिंगी ह्याच्या सा या शीर्षकाखाली, आणि नपुंसकलिंगी तद या शीर्षकाखाली येईल. तर बघा, चंद्र हा पुल्लिंगी असल्यामुळे इथे सह या शीर्षकाखाली येईल. त्यानंतर माला हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून सा या शीर्षकाखाली येईल. त्यानंतर गृह आणि पत्रम हे 2 आहेत नपुंसकलिंगी शब्द म्हणून ते येतील तद या शीर्षकाखाली. त्यानंतर बघा, मापिका आणि पादरक्षा, तर हे आहेत स्त्रीलिंगी शब्द म्हणून हे येतील सा या शीर्षकाखाली. त्यानंतर विमानम हे नपुंसकलिंगी असल्यामुळे ते येईल इथे. त्यानंतर 6वा प्रश्न बघा. मंजुषातः योग्यम पर्यायम चित्वा वाक्यानि पूरयत. तर यामध्ये बघा, योग्य पर्याय आपल्याला लिहायचे आहे तिथे. तर इथे येईल मम नाम सत्यप्रियः. त्यानंतर अहम छात्रः, त्यानंतर अहम वर्धानगरे वसामि, त्यानंतर मम माता नीरजा. अशा प्रकारे हा आपला पहिला प्रश्न झाला. त्यानंतर पुढचा बघा, तो आहे वर्षाधाराः पतन्ति. त्यानंतर बालाः, लक्ष्मीकांत, बालाः मोदेन नृत्यन्ति. त्यानंतर जलप्रपाताः पतन्ति. त्यानंतर कृष्णमेघाः आकाशे गर्जन्ति. त्यानंतर बघा, प्रश्न 7वा जो आहे तो आहे कोष्टकम पूरयत, क्रियापद कोष्टकम पूरयत. तर इथे तुम्हाला लट लकाराचे परस्मय पदाचे धाव हा जो धातू आहे तर त्याची धातू रूप किंवा क्रियापद दिलेली आहेत. तर तेच तुम्हाला इथे पूर्ण करायचं आहे. प्रश्न 7वा काय आहे, क्रियापद कोष्टकम, पूरयत. तर बघा, यामध्ये आधी काय येईल, एकवचन, त्यानंतर द्विवचन आणि बहुवचन आणि काय, पुरुष. प्रथम, मध्यम, उत्तम कोणता पुरुष आहे तो. तर बघा, पहिली रिकामी जागा काय येईल,
धावती, धावती, धावतः आणि धावन्ति। हा कोणता पुरुष आहे? प्रथम पुरुष। त्यानंतर पुढचा आहे बघा, धावसी, धावसी, धावथः, धावथ। हा आहे मध्यम पुरुष। त्यानंतर धावामी, धावावः आणि धावामः। हा आहे उत्तम पुरुष। आपल्या वर्ग परीक्षा या घटकामध्ये 7 प्रश्न होते ते आपले झालेले आहेत। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।